हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रिव्हर्स एजिंग जर्नी. वेलकम टू फिट अँड फाईन न्यूज. आजचा टॉपिक आहे इम्पॉर्टंट हेल्थ टिप्स. आपण काही इम्पॉर्टंट हेल्थ टिप्स वर आज बोलणार आहोत. फर्स्ट, नेव्हर टेक युअर मेडिसिन विथ कोल्ड वॉटर. आपण आपलं मेडिसिन जर तुम्हाला काही चालू असेल तर कधीही ते थंड पाण्याबरोबर नाही घ्यायचं. साध्या पाण्याबरोबरच घ्यायचं. कारण थंड पाण्याबरोबर घेतलं तर ती त्याच्यामुळे तुम्हाला ऍसिडिटी होऊ शकते. कोल्ड. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रिव्हर्स एजिंग जर्नी. वेलकम टू फिट अँड फाईन ग्रुप्स. टुडेज टॉपिक इज इम्पॉर्टंट हेल्थ टिप्स. आज आपण अशा काही टिप्स बद्दल जाणून घेणार आहोत की त्याचं हेल्थ बेनिफिट आपल्याला माहीत नसतं. तर फर्स्ट आहे त्यातलं, नेव्हर टेक युअर मेडिसिन विथ कोल्ड वॉटर. थंड पाण्यासोबत औषधं कधीही घेऊ नका. कारण का माहितीये का, तर त्याचा आपल्या पचनक्रियेवर परिणाम होतो. थंड पाणी आपल्या पचन संस्थेचं तापमान अचानक कमी करतं. त्यामुळे औषधाचं ब्रेकडाऊन म्हणजे विघटन होतं आणि ऍब्झॉर्प्शन म्हणजे शोषण मंदावतं, जे औषधाच्या परिणामकारकतेवर परिणाम करू शकतं. दुसरं म्हणजे आपल्या जठरातील हालचाली कमी होतात. जेव्हा थंड पाणी आपण पितो ते पचनासाठी आवश्यक असलेल्या आपल्या पाचन रसांचे स्राव कमी होऊ शकतात त्याच्यामुळे, आणि त्यामुळे औषध पचायला उशीर लागतो. आणि काही औषधं आहेत, त्यांचा योग्य तापमानात घेतल्यास शरीरात पटकन शोषली जातात ती. थंड पाण्यामुळे त्याचा परिणाम अपेक्षा इतका होत नाही. आणि काही लोकांना गॅस्ट्रिक त्रास सुद्धा वाढू शकतो. काही लोकांना थंड पाण्यामुळे गॅस, ऍसिडिटी किंवा पोटात गुडगुड होणं यासारखे त्रास जाणवतात, जे औषध घेतल्यानंतर अजून वाढू शकतात. तर डॉक्टरांचा असा सल्ला असतो की औषध नेहमी कोमट किंवा खोलीच्या तापमानाच्या पाण्यातच घ्यावेत, म्हणजे नॉर्मल वॉटरमध्ये घ्यावेत. सेकंड आहे, डोंट ईट हेवी मील आफ्टर 8 PM. संध्याकाळी 8 नंतर शक्यतो जड जेवण करू नये. कारण त्याच्यामुळे पचन शक्तीवर आपल्या त्याचा परिणाम होतो. रात्री आपली शरीराची पचनक्रिया मंदावते. 8 नंतर जेव्हा आपण जड अन्न खातो ते व्यवस्थित पचत नाही आणि अपचन, ऍसिडिटी किंवा गॅस यासारखे त्रास होऊ शकतात. आणखी दुसरं आहे, झोपेवर त्याचा परिणाम होतो. पोट जेव्हा भरलेलं असतं आपलं, तेव्हा शरीर झोपेसाठी विश्रांती न घेता पचनासाठी काम करतं. त्याच्यामुळे झोप नीट लागत नाही आणि सकाळी थकवा जाणवतो. जेव्हा आपली रात्रीची झोप ही आपल्या टोटल बॉडीच्या विश्रांतीसाठी असते. फक्त ती जर पोटाच्या विश्रांतीसाठी काम करेल तर बॉडीची विश्रांती होणार नाही. आणि रात्री उशिरा खाल्लेलं अन्न शरीरात चरबी म्हणून साठण्याची शक्यता जास्त असते. कारण रात्री आपण कमी हालचाल करतो, त्याच्यामुळे शक्यतो रात्रीचं जेवण, असं आयुर्वेदात सांगतात की रात्रीचं जेवण ह्याचं सारखं गरिबासारखं खायचं, आणि सकाळचं जेवण म्हणजे सकाळचा नाश्ता तो राजासारखा खायचा. म्हणजे नाश्त्याला तुम्ही हेवी अन्न खाल्लं तर चालेल, पण तुम्ही रात्री झोपायच्या अगोदर कमी अन्न खायला पाहिजे. आणि हार्मोन्सवर त्याचा परिणाम होतो. रात्री उशिरा जेवल्यानंतर शरीरातील नैसर्गिक साखर, इन्शुलिन आणि इतर हार्मोनच्या कार्यावर त्याचा परिणाम होतो, ज्याच्यामुळे आपलं हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतं. तर शक्यतो रात्री 7 ते 8च्या दरम्यानच हलकं आणि पोषक जेवण करा. आणि नंतर थोडंसं चालणं म्हणजे शतपावली, हे जर केलं तुम्ही तर ते आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे. तुमचं फॅटही वाढणार नाही, आणि तुमचं वेटही वाढणार नाही, मेंटेन राहील. आणि तुमचं मेटाबॉलिझम सुद्धा सुधारायला मदत होईल त्याने. ड्रिंक मोअर वॉटर इन द मॉर्निंग अँड लेस ॲट नाईट. का बरं सकाळी भरपूर पाणी प्यायचं आणि रात्री कमी प्यायचंय? कारण सकाळी जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा त्याच्यामुळे आपल्या बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन होतं. रात्री झोपताना शरीर अनेक प्रक्रियेतून जातं. सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्याने शरीरात साचलेलं विषारी घटक, टॉक्सिन्स लवकर बाहेर टाकले जातात.
आणि झोपेत शरीर डिहायड्रेट होतो. सकाळचं पाणी मेंदूला ऑक्सिजन पोहोचून ताजतवानं आणि सक्रिय बनवतं. शिवाय सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्याने आतड्यांची हालचाल सुधारते आणि आपल्याला बद्धकोष्ठतेपासून सुद्धा आराम मिळतो आणि आपली पाचनक्रिया सुरळीत व्हायला मदत होते. आणि रात्री जर आपण जास्त पाणी प्यायलो तर त्याच्यामुळे तुमची झोपमोड होण्याची शक्यता असते. रात्री पाणी प्यायल्यास मध्यरात्री लघवीसाठी उठावं लागतं. त्यामुळे झोपेचा व्यत्यय होतो आणि सकाळी आपल्याला थकवा जाणवतो. तसंच रात्री खूप पाणी प्यायलं तर शरीरात पाणी साठण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे काही व्यक्तींमध्ये सूज किंवा हृदयावर ताण जाणवू शकतो. त्याच्यामुळे सकाळी उठल्यावर तुम्ही 2 ते 3 ग्लास कोमट पाणी प्या. दिवसभरात तुम्ही दर 1-2 तासांनी पाणी प्या. पण झोपण्याच्या आधी 1-2 तास आधी पाणी पिणं कमी करा. म्हणजे संध्याकाळी 7च्या नंतर आपल्याला कमी पाणी प्यायचं आहे. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे बेस्ट स्लीपिंग टाइम फ्रॉम 10 PM टू 4 AM. नाही, सॉरी, एक मिनिट. बेस्ट स्लीपिंग टाइम फ्रॉम 10 PM टू 4 AM. तर आपल्याला रात्री 10 वाजता झोपून सकाळी 4 वाजता का उठायचंय? कारण रात्री 10 ते 2 हा वेळ असतो आपल्या बॉडीमध्ये आपल्या झोपेसाठी लागणारं मेलॅटॉनिन जे संप्रेरक आहे, हार्मोन आहे, त्याचा वेळ असतो 10 ते 2 रिलीज होण्याचा. तर जेव्हा तुम्ही 10 वाजता रात्री झोपताय आणि सकाळी 4 वाजता उठताय तर तेव्हा तुम्हाला मेलॅटॉनिनही भरपूर प्रमाणात मिळतं, योग्य प्रमाणात मिळतं. तुमच्या बॉडीची रेस्टही व्यवस्थित होते आणि तुम्हाला दुसऱ्या दिवसासाठी चांगली ऊर्जा मिळायला सुद्धा मदत होते. डोंट लाय डाऊन इमिडिएटली आफ्टर टेकिंग मील. जेवल्यानंतर लगेच झोपायचं नाहीये किंवा आडवं पण व्हायचं नाहीये. कारण का माहितीये का? त्याच्यामुळे तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो. जेवणानंतर जर आडवं झालं तर अन्न पचनासाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे ऍसिड रिफ्लेक्स होतो आणि छातीत मग हार्टबर्न होऊ शकतं, छातीत जळजळ होऊ शकते. दुसरं म्हणजे पचनक्रिया मंदावते. पचनक्रियेसाठी गुरुत्वाकर्षणाची जी मदत होते, आडवं झाल्यास अन्न पचन नीट होत नाही आणि अपचन आणि गॅस निर्माण होतो. आणि तसंच जेवण झाल्यावर लगेच झोपल्याने न पचलेलं अन्न चरबी म्हणून साठून राहतं आपल्या बॉडीमध्ये आणि आपलं वजन वाढू शकतं. आणि पोट भरलेलं असताना झोपल्यास शरीर झोपेसाठी तयार होत नाही. त्यामुळे बेचैनी वाटते आणि आपल्याला सारखी झोपमोड होते. आणि पचन नीट न झाल्याने शरीरावर आणि मेंदूवरही ताण येतो. त्यामुळे दिवसभर थकवा आणि एकाग्रतेचा अभाव जाणवतो. जेवणानंतर किमान 30 मिनिटे तरी आडवं जाऊ नका. त्याऐवजी हलकं फुलकं चालणं किंवा बसून विश्रांती तुम्ही घेऊ शकता. अँड नेक्स्ट आहे आन्सर फोन कॉल्स युजिंग युअर लेफ्ट इयर. तर आपण फोन कॉल घेताना तो डाव्या कानाने त्याचं उत्तर द्यायचं आहे. कारण का माहितीये का? हृदयाच्या सुरक्षितेसाठी ते चांगलं आहे. आपल्या शरीरात डावा कान हा डाव्या मेंदूच्या भागाशी अधिक जवळ असतो आणि हृदयही शरीराच्या डाव्या बाजूस असतं. त्यामुळे काही संशोधनानुसार उजव्या कानाच्या तुलनेत डाव्या कानातून रेडिएशनचा प्रभाव हृदयावर कमी होतो असं मानलं जातं. मेंदूवर ताण कमी येतो. काही अभ्यासात असं सूचित केलं गेलं आहे की डाव्या कानाने फोन घेतल्यास मेंदूवर होणारा इलेक्ट्रोमॅग्नेटिक ताण थोडा कमी व्हायला मदत होते. आणि उजवा कान विश्रांतीसाठी आपण जास्त करून उजवा हात वापरतो, त्यामुळे उजव्या कानाचा अधिक वापर होतो. डावा कान वापरल्याने दोन्ही कानांना समान कामाचा ताळमेळ मिळतो. तर अशी सगळी कारणं आहेत आणि ती आपण फॉलो करायला हव्यात या हेल्थ टिप्स. सो थँक यू एव्हरीवन.